अशी एक म्हण होती की भारत की प्रत्येक स्त्री एक वीर को जन्म देती है, समृद्ध आणि सशक्त करण्यासाठी फार मदत करतात असे आहे स्वतंत्र. सर्व धर्म समभाव याच्यावर काय म्हणणं आहे? इट्स अ टोटली फक्त हिंदूंचं कुठेतरी संख्या कमी करायची म्हणून माणसाने तुम्हाला सांगितलं मी माणसाने माणसाशी माणसासम वागणं, आपण प्रत्येक माणसाशी माणसासारखं वागायचं. सर तुम्ही नवीन पिढीला मग काय संदेश देऊ इच्छिता? एक्सप्लोर युअर फादर. मी तुमचे जे पूर्वज आहेत त्यांना तुम्ही एक्सप्लोर करा. जय श्रीराम, मी वैशू आणि तुम्ही पाहता अहिल्यानगर टॉक्स. तर मंडळी, आज आपल्या चॅनलवर आलेली जी व्यक्ती आहे जे की आपल्या नगरमध्ये धर्माचे काम करतात, ज्यांचं नाव आहे उत्कर्ष गीते. तर चला आपण त्यांना भेटूया आणि त्यांची जर्नी जाणून घेऊया. जय श्रीराम. जय श्रीराम. तर सर, राष्ट्रीय निर्माण पार्टी काय आहे आणि काय कशा प्रकारे ते काम करतं, तुम्ही आम्हाला सांगू शकता? आता जर आपण भारताची राजकीय स्थिती पाहिली तर भारतामध्ये प्रत्येक व्यक्ती दगडापेक्षा वीट मऊ या दृष्टिकोनातून प्रत्येक राजकीय पार्टी निवडत असतो. म्हणजे ज्या वेळेस इलेक्शन येतं त्यावेळेस त्यांच्याकडं बेस्ट ऑप्शन नसून ते बेटर ऑप्शनकडे पाहतात. म्हणजे आपल्याकडे जे एक्झिस्टिंग पार्टीज आहेत तर त्या पार्टीमध्ये सर्वच नावं ठेवण्यासारखे, पण त्यामध्ये सगळ्यात चांगली कोण आहे ह्या दृष्टिकोनातून ते विचार करतात. भारतामध्ये जे मेजॉरिटी असलेले पॉप्युलेशन म्हणजे हिंदू पॉप्युलेशन यांच्याबद्दल उघड माथ्याने बोलणारे एक पण पॉलिटिकल पार्टी आपल्याला दिसत नाही जे हिंदू इंटरेस्ट मध्ये बोलते. सर्वांना मायनॉरिटीचं म्हणा, बाकीचे जे मुस्लिम पंथ आहेत त्यांचं अपीजमेंट मध्ये त्यांचं सगळं राजकीय करिअर चाललंय. पण एक पण पार्टी अशी नाहीये की जी हिंदूंसाठी उघड माथ्याने विदाऊट लाजता मागणी करेल, त्यांच्या इंटरेस्टसाठी काम करेल. तर राष्ट्र निर्माण पार्टी ती पार्टी होऊ पाहते जी भारतामध्ये असलेल्या मेजॉरिटीचा सन्मान करेल, त्या मेजॉरिटीसाठी काम करेल. तुम्ही हिंदू धर्म रक्षणासाठी काय काम करता, काय काम करत आहे? प्रथमतः हिंदू धर्म रक्षणाची वेळ येते ज्या वेळेस भारतामध्ये मुसलमान आक्रंता आले त्यावेळेस त्यांनी हिंदूंवर आघातवर आघात करू लागले. त्यामध्ये त्यांना सहकार्य करणारे बाकीचे दुसरे नसून हिंदूच होते. 50,000च्या संख्येमध्ये इंग्रज भारतामध्ये होते आणि त्यांच्या भाकऱ्या हा हिंदू बाजूला होता. घर का भेदी लंका ढाय सारखी सिच्युएशन असल्यामुळे नाविलाजाने हिंदू धर्म भारतामध्ये रक्षण करायची वेळ येते. पाकिस्तानमध्ये ते कार्य करायला हवं पण ते भारतामध्ये करावं लागतंय. का? तर चांगला माणूस असलेला व्यक्ती जो या संसाराचं हित चिंतो, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, अशा माध्यमातून तो विश्वाला स्वतःचा परिवार समजून ज्या वेळेस त्या विश्वाचं भलं चिंतो, त्या विश्वाचं सुख चिंततो, त्या विश्वाची समृद्धी चिंतो, ज्या वेळेस अशा व्यक्तीवर एखादा घात होतो त्यावेळेस हिंदुत्व नावाचं शस्त्र येतं. हिंदूचं रक्षण करण्यासाठी हिंदुत्व नावाचं शस्त्र घ्यावं लागतं आणि जे लोक हिंदूंच्या देशामध्ये येऊन हिंदूंचं अहित चिंतात त्यांच्या विरोधात सज्जन सुखिनः सन्तु साधकाश्च निरामया तेही भद्राणि पश्यन्तु नश्यन्तु सर्व दुर्जना. म्हणजे आता सर्व धर्म समभाव नाही. आता जे सज्जन आहे त्यांना प्रभू परमेश्वर सुख देईल, जे साधक आहेत जे सनातन साधक आहेत त्यांनाच प्रभू परमेश्वर निरामय देईल, आणि जे दुष्ट आहेत दुष्यन्तु सर्व दुर्जना, या सर्व दुष्टांचा नाश करण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. खूप छान. तुम्हाला हिंदू धर्माबद्दल प्रेरणा कधी निर्माण झाली? ज्या वेळेस आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला घडलेल्या घटना यांच्यावर आपण सूक्ष्म विश्लेषण करतो आणि थोडा इतिहासाचा जर आपण सहारा घेतला तर हिंदू कोण, हिंदूंचं रक्षण का करायचं, या देश हिताचं कार्य म्हणजे काय, तर ते हिंदू जर ह्या देशामध्ये टिकला तरच हा देश टिकेल. याचा पुरावा आपण पाहतो. पर्शिया नावाचं जे शहर होतं, पर्शियन एम्पायर वॉज ऑल्सो गुड एम्पायर लाईक सनातन एम्पायर.
पण कालांतराने त्या पर्शियाचं इराण झालं, कारण ते तिकडचा जो मूळ माणूस आहे तो विलुप्त होऊन तो दुसरा कन्वर्ट झाला. आज भारत देश हा बाकीचे लोक सेक्युलर म्हणतात का, कारण की त्यांना डायजेस्ट, त्यांना पचवून घेणारा हिंदू आहे. ज्यावेळेस हा हिंदू कमी होत चालतो त्यावेळेस आपल्या अहिल्यानगरमध्ये असलेल्या मुकुंदनगर सारखी कंडिशन होते. मारून मुटकून राहण्यासाठी लोक मजबूर असतात. म्हणून या भारतामध्ये हिंदू बहुसंख्यक असणं या विश्वाची आणि भारताची गरज आहे. म्हणून हिंदू धर्मरक्षण करायला हवं. छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी तुमचे काय मत आहे? छत्रपती संभाजी महाराज भारतीयांचं ते धन आहे जे धन हिंदूंसाठी झटता झटता त्यांनी प्राण दिले. छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य कसं करावं, जगावं कसं हे विश्वाला सांगितलं आणि त्यांच्याच आदर्शावर पाऊल ठेवून छत्रपती संभाजी महाराजांनी मरावं कसं हे विश्वाला दाखवून दिलं. वाय टू सरेंडर वेन यू हॅव अ गुड थिंग इन युअर हँड. जर आपल्या हातात एखादी चांगली गोष्ट आहे तर ती गोष्ट डावलून सरेंडर का करावं. म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी त्या यवन आक्रंता औरंगजेबाच्या समोर न झुकता हिंदू वाचावा म्हणून त्यांनी स्वतःचा जीव दिला. म्हणजे आपण पाहतो की आपली पूर्वी परंपरा होती यत राजा तत प्रजा, म्हणजे राजा ज्या दिशेने चालायचा प्रजा त्याच दिशेने चालायची. म्हणजे ज्या वेळेस सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्म स्वीकारला तर त्यांचंच अनुकरण करत करत कित्येक हिंदू लोकांनी, कित्येक भारतीयांनी बौद्ध धर्म स्वीकारला. जर संभाजी महाराज हे त्या औरंगजेबाच्या यातनेला बळी पडले असते आणि त्यांनी हिंदू तत्वांवर निगोशिएट केलं असतं तर शक्यता होती की भारताचं बहुसंख्यक असलेलं हिंदू आणि भरपूर साऱ्या प्रमाणात हिंदू आज मुसलमान झाले असते. पण ते बाकीचे हिंदू राहावा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचं बलिदान या देशासाठी दिलं. तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांविषयी जे तुम्ही आता सांगितले आम्हाला माहिती खूप छान होती आणि एकदम रिअलिस्टिक आहे जे की तुम्ही बोललात. पण तुम्हाला त्यांच्यात एकदम जास्त आवडणारी गोष्ट काय, जे की एकदम जास्त आवडणार, ज्याची आपण प्रेरणा घेऊ शकतो आणि डेली रुटीन मध्ये आपण ते लागू करू शकतो? छत्रपती संभाजी महाराज यांनी 40 दिवस नरक यातना सहन केले. तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांवर काही कादंबऱ्या वाचल्या तर त्यामध्ये तो यातना देणारा मुसलमान मौलवी छत्रपती संभाजी महाराजांना म्हणतो की बेटा ये औरंगजेब जो बोल रहा है वो तुम मान लो. तुमने जो बदन कमाया है, ये शरीर तुमने जो कमाया है, ये शरीर कमाने के लिए कितना परिश्रम लेना पड़ता है ये हमको मालूम. छत्रपती संभाजी महाराजांची शरीर यष्टी अशा प्रकारची होती की त्यांनी 40 दिवस तो त्रास सहन केला. म्हणजे त्यांनी त्यांच्या शरीराला किती त्रास दिला असेल व्यायामाद्वारे, त्यांनी त्यांचं शरीर किती कठोर बनवलं असेल. तर प्रत्येक नागरिकाने सगळ्यात पहिले छत्रपती संभाजी महाराजांचा तो व्यायामाचा गुण घ्यायला हवा. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज हे कित्येक भाषेमध्ये पारंगत होते. अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी बुद्धभूषणम नावाचं पुस्तक लिहिलं. ते छत्रपती संभाजी महाराज यांचं युद्ध कौशल्य सुद्धा किती तुफानी होतं. तर प्रत्येक फील्डमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला जे गरजेचं आहे ते आपल्याला एकदम चांगलं यायला हवं, हा गुण छत्रपती संभाजी महाराजांचा फार मला आवडतो. खूप छान, आम्ही नक्कीच याला अंमल करणार. हिंदू धर्माचं महत्त्व तुमच्या मते काय आहे? धर्म म्हणजे काय? आपण म्हणतो आजकालच्या लोकांचा त्यांच्या धर्माबद्दल ज्ञान नसल्यामुळे त्यांना धर्म, रिलिजन, मजहब हे सगळे एक वाटतं. तर धर्म म्हणजे काय? ज्या प्रकारे अग्नीचा गुणधर्म आहे की अग्नीच्या संपर्कात येणारी प्रत्येक गोष्टी अग्नी भस्म करून राहते, हा अग्नीचा धर्म आहे, हा अग्नीचा गुणधर्म आहे, हा अग्नीचा कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्याचप्रमाणे पाण्याचा गुणधर्म आहे की प्रत्येक गोष्ट जी पण पाण्याच्या संपर्कात येईल पाणी त्याला शीतल करेल. म्हणजे आगीवर पडली तर पाणी आगीला विझवून टाकेल.
त्याच प्रकारे माणसांचा सुद्धा धर्म आहे. ज्या प्रकारे सूर्याचा धर्म आहे की सूर्याने त्याच्या असलेल्या भूमंडळामध्ये सौरमंडळामध्ये त्यांनी प्रकाश द्यावा, हा सूर्याचा धर्म आहे. त्याच प्रकारे माणसांचा धर्म आहे मनुर्भावाचा धर्म. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. प्रत्येक माणसाने इतर माणसामध्ये स्वतःला पाहून की त्याच्यामध्ये जो माणूस आहे तोच मी आहे. जर अशा दृष्टिकोनातून प्रत्येक माणूस इतर माणसामध्ये स्वतःला पाहायला लागला तर तो कधीही विश्वाबरोबर आणि इतर प्राणी मात्रा त्याच्यामध्ये माणसं आले त्यांच्याबरोबर चुकीचं वागणार नाही. जर समोरच्याला कळलं की समोर त्याच्या जो उभा आहे तो दुसरा मनुष्य नसून तो स्वतः आहे, तर सांगा तो त्याच्याबरोबर हिंसा करेल का? तो त्याच्याबरोबर चुकीचं वागेल का? तर ही फिलॉसॉफी सांगणारा फक्त हिंदू धर्म आहे, म्हणून तो जपणं गरजेचं आहे. We are proud to be Hindu. Yes, we all should be proud to be Hindu. Yes, obviously. सर, तुमच्या कार्याने समाजावर काय परिणाम झालाय? देयर इज अ ब्युटिफुल कोट, म्हणजे एक म्हण असे सांगते की इट्स बेटर टू बी वॉरियर इन द गार्डन देन द गार्डनर इन द वॉर. म्हणजे युद्धामध्ये माळी असण्यापेक्षा ज्यावेळेस आपण बगीच्याचं काम करू त्यावेळेस त्या बगीच्यामध्ये एक युद्ध असलेलं कधी पण चांगलं. म्हणजे संघर्ष अटल आहे, शांती निर्भर आहे. ज्याच्या हातात राज्य आहे त्याच्या हातात शांती निर्भर आहे, पण संघर्ष कायम येत राहणार आहे. तर आम्ही आमच्या समाजाला कायम संघर्ष करा हे सांगतो आणि खूप प्रमाणामध्ये आमचा समाज संघर्षासाठी तयार आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही आर्य समाजचं काम करता, तर त्याच्याबद्दल मलाही जास्त माहिती नाही, पण तुम्ही मला समजून सांगा आणि आमच्या प्रेक्षकाला सुद्धा समजून सांगा की आर्य समाज काय आहे. जर आपण पाहायला गेलं तर एक बेसिक प्रश्न जर आपण 5वीतल्या 6वीतल्या मुलाला सुद्धा विचारला की बाबा तुझ्या भारतावर परकीयांनी आक्रमण का केलं, तुझ्या भारतावर परकीयांनी हुकूमत का गाजवली, तर तो पोरगा सांगेल की आपल्या याच्यामध्ये जातीपातीची लढाई आहे. तर ही जातीपातीची लढाई जास्त जुनी नसून एक 300-400 वर्षाखालची लढाई आहे. त्या अगोदर आपण कोण होतो? आपण म्हणतो 18 पगड जाती 12 बलुतेदार. तर ही त्यांची जात नसून त्यांनी गाव व्यवस्था चालवण्यासाठी स्वीकारलेला एक भाग आहे. त्यांनी गाव चालवण्यासाठी स्वीकारलेली एक जबाबदारी आहे. तर मग आपण कोण? जर आपण हिंदू शब्दाकडे फोकस केला तर आजपासून 1000 वर्षाखालचे जे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये हिंदू शब्द कुठेही दिसत नाही. तर हिंदू शब्द हा आपल्याला परकीयांनी दिलेला आहे. जे अरबिस्तान पासून आले, अरबच्या भागापासून जे लोक आले ते आपल्याला सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे लोक म्हणजे सिंधू लोक. त्याचा पुढे जाऊन अपभ्रंश हिंदू झाला. सो हू वी आर. जर आपल्याला भारत वाचवायचा असेल, जर आपल्याला आपला देश वाचवायचा असेल तर आपल्याला पुन्हा एक होणं गरजेचं आहे. तर तो एक काय आहे? तर तो एक आहे आर्य. आपण सर्व आर्य लोक. आपल्या लोकांना पूर्वीच्या काळी जे बाहेर राहणारे लोक होते ते आर्य लोक म्हणून ओळखायचे. आर्य म्हणजे काय? तर आर्यचा अर्थ होतो श्रेष्ठ. श्रेष्ठ लोक या भारतामध्ये राहतात. तुम्ही पाहिलं असेल ते रामायण सिरियल मध्ये तुम्ही पाहिलं असेल, जम्बूद्वीपे भरतखंडे आर्यावर्ते वशे इक नगरी विख्यात अयोध्या धाम नाम की. तर आर्यावर्त म्हणजे काय? ज्या ठिकाणी आर्य लोक वसतात. आर्यावर्त आपल्या भारताचं सगळ्यात मूळ प्राचीन नाव आहे. तर आपण सर्व आर्य लोक आहोत, आपण सर्व श्रेष्ठ लोक आहोत, हीच आपली ओळख आहे. तर ह्याच कन्सेप्टला घेऊन महर्षी दयानंद सरस्वती यांनी 1875 साली एक रेव्होल्युशन स्टार्ट केलं. जर आपल्याला या भारताचा भेद मिटवायचा असेल, या भारतामधून जातीपाती नाहीशा करायच्या असतील, तर ह्या जातीपाती नाहीशा केल्यावर या भारतीयांचा भेद मिटवल्यानंतर तो भारतीय कोण? तर तो भारतीय असेल, आर्य माणूस असेल. म्हणून त्यांनी त्या रेव्होल्युशनचं नाव दिलं आर्य समाज. आर्य समाज एक आंदोलन आहे जे भारतीयांच्या हितासाठी जातीपाती भेद अभेद छूत अछूत याच्या विरोधात जे काम करतात. त्या
संघटनेचं नाव आर्य समाज आहे.